विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 16 मार्च आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. व्हिडिओला सुरुवात करा. सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाने फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळण्यास नकार दिला? तर लक्षात घ्या, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध चालू आहे. तर लक्षात घ्या, इराणवर अमेरिका हल्ला करते. आता हा जो फिफा वर्ल्ड कप आहे तो अमेरिकेमध्ये होणार आहे. त्यामुळे इराणने या ठिकाणी या वर्ल्ड कपमध्ये खेळण्यास नकार दिला. त्यामुळे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, इराण. इराणने अमेरिका येथे होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये भाग न घेण्यास निर्णय घेतला. हा एक निर्णय अमेरिका इराण राजकीय तणाव आणि निर्बंधामुळे घेतल्याचे सांगितले जाते. हा विश्वचषक अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणार आहे. इराण, ज्याची कॅपिटल आहे तेहरान, करन्सी आहे इराणियन रियल आणि प्रेसिडेंट आहेत मसूद पेझेशकियान. पुढील प्रश्न, नीती आयोग, ज्याचं आधीचं नाव होतं प्लॅनिंग कमिशन, आता त्याचं नाव नीती आयोग करण्यात आलं आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या राज्याला पहिला क्रमांक मिळाला? तर हे जे राज्य आहे ते आहे ओडिसा. नीती आयोगाच्या फिस्कल हेल्थ इंडेक्स मध्ये राज्यांच्या आर्थिक व्यवस्थापनाचे मूल्यांकन केले जाते. या अहवालात ओडिसा राज्याने सर्वोत्तम आर्थिक शिस्त आणि व्यवस्थापनामुळे पहिला क्रमांक मिळवला. ओडिसा, ज्याचे मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी, राज्यपाल आहेत हरी बाबू कंबापती, राजधानी आहे भुवनेश्वर. स्थापना झाली 1 एप्रिल 1936 ला. लोकसभेच्या 10, राज्यसभेच्या 5 तर विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. पुढील प्रश्न, मंगोरी पान मेथी कोणत्या राज्याशी संबंधित आहे, ज्याला प्लांट व्हरायटीज अँड फार्मर राईट ऑथॉरिटीने पेमेंट दिले आहे? तर राज्य आहे राजस्थान. मंगोरी पानमेथी ही राजस्थानातील विशेष प्रकारची मेथी आहे. या पिकाला प्लांट व्हरायटीज अँड फार्मर राईट ऑथॉरिटी कडून संरक्षण देण्यात आले आहे. राजस्थानचे जे मुख्यमंत्री आहेत ते आहे भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे, राजधानी आहे जयपूर. स्थापना झाली 30 मार्च 1949 ला. लोकसभेच्या 25, राज्यसभेच्या 10 तर विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट आहे ते आहे 100+ लाईक. जर आपण रेग्युलरली व्हिडिओ बघत आहात आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर 1 लाईक विद्यार्थी मित्रांनो करायचा आहे. पुढील प्रश्न आहे, शैलेश कुमार यांनी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये कोणते पदक जिंकले? तर हा जो खेळाडू आहे त्याने सुवर्ण पदक जिंकले. शैलेश कुमारने नवी दिल्लीतील वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 मध्ये सुवर्ण पदक जिंकले. त्याने 1.84 मीटरचे सर्वोत्तम उडी मारली, जी त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम 1.91 मीटरपेक्षा कमी होती, परंतु हंगामाची सुरुवात असल्याने तो समाधानी होता. शैलेश हा बिहारचा रहिवासी आहे आणि आशियाई पॅरा गेम्सवर लक्ष केंद्रित करत आहे. त्या स्पर्धेत त्याचा प्रशिक्षण कार्यक्रम केंद्रित करतो. 2025च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत शैलेशने 3दा 1.94 मीटरचा प्रयत्न केला, जो चॅम्पियनशिप रेकॉर्ड ओलांडला, परंतु तो जागतिक विक्रम गमावला. पुढील प्रश्न, इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम लागू करण्यात कोणत्या राज्याने पहिले स्थान मिळवले? तर हे जे राज्य आहे ते आहे उत्तराखंड. ICJS ही एक राष्ट्रीय प्रणाली आहे जी पोलीस, न्यायालय, कारागृह, फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि अभियोजन विभाग यांना जोडते आणि डेटा देवाणघेवाण सुलभ करते. याच्या अंमलबजावणीत उत्तराखंड राज्य प्रथम क्रमांकावर आहे. उत्तराखंड, ज्याचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंह, राजधानी आहे देहरादून. स्थापना झाली 9 नोव्हेंबर 2000 रोजी. लोकसभेच्या 5, राज्यसभेच्या 3 तर विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. पुढील प्रश्न, उस्मान कुल्के यांचे 87व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते? तर ते होते इतिहासकार. पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने AQI आणि तलावांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी लेक अँड एअर वॉच ही योजना सुरू केली? तर हे जे राज्य आहे ते आहे गुजरात. गुजरात सरकारने लेक अँड एअर वॉच उपक्रम सुरू करून शहरामधील हवेची गुणवत्ता आणि तलावांची स्थिती यावर रिअल टाइम मॉनिटरिंग करण्याची व्यवस्था केली आहे. गुजरात, ज्याचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. स्थापना झाली 1 मे 1960 ला. याच दिवशी महाराष्ट्राची देखील स्थापना झाली आहे, जो महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी कामगार दिन देखील साजरा केला जातो. लोकसभेच्या 26, राज्यसभेच्या 11 तर विधानसभेच्या एकूण 182 जागा गुजरात या ठिकाणी आहे.
पुढील प्रश्न, इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर हा आयोजित करण्यात आला सिक्कीममध्ये. पुढील प्रश्न, भारताने कोणत्या देशाला मागे टाकून अमेरिकेत कॉटन प्रोडक्टचा सर्वात मोठा निर्यातदार बनला? तर भारताने या ठिकाणी चीनला मागे टाकले आहे. चीन, ज्याची कॅपिटल आहे बीजिंग, करन्सी आहे रेनमिनबी आणि प्रेसिडेंट आहे शी जिनपिंग. पुढील प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये उल्लेख केलेले कैलावसेरा, होलोवाई आणि असुर बक्सा काय आहेत? तर हे आहेत नव्याने शोधण्यात आलेल्या पतंगाच्या प्रजाती. लक्षात घ्या, भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणच्या शास्त्रज्ञांनी पूर्व हिमालयात कौलोसेरा, होलोवाई आणि असुर बक्सा या लायकेन पतंगाच्या 2 नवीन प्रजाती शोधल्या. कौलोसेरा होलोवाई सिक्कीमच्या गोली तारजवळ आढळून आली आणि अद्वितीय पंखांचे नमुने, रंगपट्टे, सूक्ष्म शरीर रचनांद्वारे ओळखली गेली. पश्चिम बंगालमधील पांझोरा येथे असुर बक्सा शोधण्यात आला, जो विशिष्ट पंखाचे रंग आणि अद्वितीय अंतर्गत शारीरिक वैशिष्ट्यांद्वारे ओळखला जातो. पुढील प्रश्न, अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते 2025 मध्ये कोणता देश अमेरिकेला कापूस उत्पादनांचा सर्वात मोठा पुरवठादार बनला? तर तो आहे भारत. लक्षात घ्या, युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजेच USDA नुसार 2025 मध्ये भारत कापूस उत्पादनांचा कपडे आणि घरगुती कापड सर्वात मोठा पुरवठादार बनला. अमेरिकेतील कापूस उत्पादनांची आयात 3.3 दशलक्ष टनांवर स्थिर राहिली, जी 15 वर्षांच्या सरासरीच्या जवळ आहे. चीनमधून आयात सुमारे 0.5 दशलक्ष टनांवर घसरली, तर भारताने अमेरिकेला 0.6 दशलक्ष टन निर्यात केला. चीनवरील उच्च अमेरिकन शुल्क आणि पुरवठा साखळ्यांच्या विविधीकरणामुळे चीनवरील अवलंबित्व कमी झाले. भारताला उभ्या एकात्मिक कापड पुरवठा साखळ्यांचा फायदा होतो, ज्यामुळे ट्रेसिबिलिटी मानके पूर्ण करण्यास मदत होते. उईघुर सक्तीचे कामगार प्रतिबंध कायदा आणि भूराजकीय जोखमींमुळे चीनकडून अमेरिकेचे सोर्सिंग देखील कमी झाले. पुढील प्रश्न, मार्च 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयकाच्या मसुद्याला मान्यता दिली? तर हे जे राज्य आहे ते आहे छत्तीसगड. छत्तीसगड सरकारने रायपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 च्या मसुद्याला मंजुरी दिली. या विधेयकाचा उद्देश बळजबरी, प्रलोभन, फसवणूक, अयोग्य प्रभाव किंवा चुकीच्या पद्धतीने धर्मांतर रोखणे आहे. राज्यात एका धर्मातून दुसऱ्या धर्मात धर्मांतरांचे नियम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रस्तावित कायदा छत्तीसगड विधानसभेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला जाईल. राज्यातील बेकायदेशीर धार्मिक धर्मांतराविरुद्ध कायदेशीर उपाययोजना मजबूत करणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. छत्तीसगड, ज्याचे मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साय, राज्यपाल आहेत रामेन डेका, राजधानी आहे रायपूर. लोकसभेच्या 11, राज्यसभेच्या 5 तर विधानसभेच्या 89 जागा छत्तीसगडमध्ये आहेत. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे आयोजित पदयात्रेचे नाव काय आहे? तर ते आहे शक्ती पदयात्रा. शी लीड्स भारत. पुढील प्रश्न, शेननाग 150 लांब पल्ल्याचा अटॅक ड्रोन कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर हा विकसित केला आहे ऑप्शन सी, न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज. पुढील प्रश्न, अमेरिकेतील 50 वर्षांतील पहिला नवा मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या कंपनीच्या भागीदारीत सुरू केला जाणार आहे? तर तो सुरू केला जाईल रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड सोबत. आता आजचा जो दिवस आहे त्याचा दिनविशेष बघून घ्या. राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. 16 मार्च 1995 रोजी भारतात पहिल्यांदा पोलिओ लसीकरण मोहीम सुरू झाली, त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. भारतातील महत्त्वपूर्ण घटना, 1850 अमेरिकन कादंबरी द स्कारलेट लेटरचे लेखक नॅथनियल हॉथॉर्न यांचे प्रसिद्ध पुस्तक प्रकाशित झाले. 1926 रॉकेट विज्ञानाचे जनक मानले जाणारे रॉबर्ट एच गोडार्ड यांनी जगातील पहिले द्रवरूप इंधन वापरणारे रॉकेट यशस्वीरित्या घडवले. 1966 अमेरिकेचे अंतराळयान जेमिनी 8 पृथ्वीभोवती फिरणाऱ्या दुसऱ्या यानाशी यशस्वीपणे जोडले गेले. जन्मदिन, 1927 मध्ये भारतीय हॉकी खेळाडू बलबीर सिंग सर यांचा जन्म झाला. 1953 प्रसिद्ध फ्रेंच अभिनेत्री इसाबेल ह्युपोर्ट यांचा जन्म झाला. 1975 ग्रीक जहाज मालक व उद्योगपती एरिस्टॉल ओनेसिस यांचे निधन.
आजच्या दिवशी झाला आहे. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, कोणत्या देशाने फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळण्यास नकार दिला? फ्रान्स, ब्राझील की इराण? या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचे. कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन. अलीकडेच नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनद्वारे कोल्ड रिस्पॉन्स लष्करी सरावाचे आयोजन कोणाच्या नेतृत्वाखाली केले जात आहे? नॉर्वे. भारतीय रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी कोणते ॲप सुरू केले? शाईन ॲप. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निश्चय निशा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला जाणार आहे? केरळ, ज्याची कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम. भारतीय सिनेमामध्ये महत्त्वपूर्ण योगदानासाठी मेटा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2026 कोणाला देण्यात आला? अमोल पालेकर यांना. भारतात चित्त्यांची संख्या वाढून किती झाली? 53. कोणत्या विमानतळाला भारतीय कॅबिनेटने आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यास मंजुरी दिली? मदुराई विमानतळ. पुढील प्रश्न, इंडिगोमध्ये अंतरिम सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राहुल भाटिया यांची. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला? नवी दिल्ली. स्विगीने कोणत्या बँकेसोबत मिळून अन्न व खरेदीवर 48,000 पर्यंत बचत देणारे कार्ड सुरू केले? HDFC बँक. भारताने ICC T20 विश्वचषक स्पर्धेत एकूण किती वेळा विजेतेपद जिंकले? 3 वेळा. विरासत शक्ती विशेष हँडलूम एक्स्पो कुठे आयोजित करण्यात आला? नवी दिल्ली. जर्मनीच्या व्यावसायिक पुरुष फुटबॉल संघाच्या पहिल्या महिला मुख्य प्रशिक्षक कोण बनल्या? सबरीना विटमन. 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणजेच व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती झाली? लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची. महिला उद्योजक सक्षमीकरण योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तामिळनाडू, ज्याची कॅपिटल आहे चेन्नई. जागतिक जल दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 22 मार्च रोजी. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला चालू घडामोडीचं मटेरियल हवं असेल ज्यामध्ये 6,000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये जानेवारी 24 ते डिसेंबर 26 पर्यंतचे तुम्हाला मंथ वाईज PDF तसेच इतर महत्त्वाचे जे टॉपिक आहेत त्यावर PDF फाईल तुम्हाला भेटून जाईल. सोबत ऑनलाईन टेस्ट देखील मिळणार आहेत. या सर्व टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी मिळतील. जेवढेही आज आपण प्रश्न बघितले आहेत त्यांचा क्विजच्या माध्यमातून जर तुम्हाला सराव करायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली जे हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा. तसेच डेली सकाळी 6 वाजता येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला लगेचच क्लिक करा. थँक्यू.